3 ते 4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. आम्ही एका छानशा जागी जिथे निसर्ग आहे तिथे भेट द्यायला गेलेलो. तर जेव्हा सनसेट होता तेव्हा मी खूप आनंदी होती. छान मस्त पेंटिंग काढली. तो वेळ माझा निघून गेला. पण जेव्हा मी सकाळी सनराईज झाला 5:30च्या सुमारास तिथे गेली आणि मला खूप छान वाटतं नेचरशी कम्युनिकेट करायला. कोणाला थोडं वेगळं वाटेल, पण मला सवय आहे छान पक्षी दिसले तर स्वतःशी कम्युनिकेट करायची किंवा माझे काही विचार आहे त्या सगळ्या गोष्टी रिमाइंड करायच्या किंवा छानसं हे डायरी असतं त्यावर आपले विचार मांडायचे. मी त्या दिवशी या दोन्ही डायरी तिथे घेऊन गेलेली. ही डायरी जेव्हा मला प्रेझेंट मुमेंटला वाटतं काही छानसं नोट करावं त्यासाठी, आणि यात माझे जवळपास 8-9 वर्ष झाले ही डायरी माझ्यासोबत आहे. मला सडनली वाटलं की एकदा आपण जर जॉब केला, आपल्याला छान अनुभव आले, सक्सेस फेल्युअर या सगळ्या गोष्टींचे आपल्याला अनुभव आले, काही जागी आपण रिजेक्ट झालो, कोणी आपल्याला हर्ट केलं, खूप काही गोष्टी त्यावेळी मला रिमाइंड झाल्या. पण तेव्हाच मला वाटलं की एकदा आपण जे या डायरीमध्ये काही आपले ड्रीम्स लिहिलेले आहे किंवा आपलं जे जीवन जगण्याचा उद्देश आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे, मग आपण या कम्फर्ट झोनमध्ये का? तेव्हा मी पूर्णपणे कम्फर्ट झोनमध्ये नाही होती, पण थोडी तरी मी कम्फर्ट झोनमध्ये होती, कारण थोडं निगेटिव्हिटीनी मला अफेक्ट झालेलं, मला कोणी काहीतरी खूप बोललेलं त्यामुळे. पण जेव्हा मग मी स्वतःबद्दल विचार केला की तुझी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, म्हणजे माझा जो जॉब होता त्या पैशाला मी एका छानशा जागी इन्व्हेस्ट केलेला आहे किंवा मला जे वाटलं त्या जागी मी ती गोष्ट हेल्प केलेली आहे, त्या सगळ्या गोष्टी तर झाल्या. पण जे माझं फ्युचर आहे, खरंच जे मी ठरवलेलं आहे, जे या बुकमध्ये डायरीमध्ये त्या कठीण परिस्थितीत ती माझी फिजिकली जेव्हा मी खरंच दुःखी होती, जेव्हा मी बेड रेस्टवर होती, मला खूप वाईट कंडिशनमध्ये होती, मला चालता येत नव्हतं, तेव्हा मी या सगळ्या गोष्टी बुकमध्ये लिहिलेल्या. तर त्या खरंच पूर्ण करण्यासाठी तर मी काहीच ॲक्शन घेत नाही आहे किंवा ठीक आहे मी आता मला जानेवारी-फेब्रुवारीमध्ये जो जॉब लागलेला होता मी तो सोडला. छान जॉब होता तो, माझ्या फील्डशी रिलेटेड होता. पण म्हणजे आता मी 1 वर्ष होईल मॅरिड आहे, त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी तर मला घ्यावं लागणार होतं, म्हणून मी थांबवल्या. पण मला जर माझ्या लाईफचा उद्देश पूर्ण करायचा आहे, ड्रीम्स आहे ते पूर्ण करायचं आहे, मग प्रेझेंट मुमेंटला त्यासाठी मी ॲक्शनच घेत नाही आहे. फक्त माइंडमध्ये विचार करून आपलं काहीच होणार नाही आहे. खरं सांगते, जेव्हापर्यंत आपण माइंडमध्ये विचार करतो तेव्हापर्यंत आपल्या कुठल्याच गोष्टी इम्प्लिमेंट आपण करू शकत नाही. जर आपण आपले विचार बुकमध्ये लिहिले तर आपल्याला आपली रियालिटी कळतं, आणि आपण ना जेव्हा आपली रियालिटी एक्सेप्ट करतो, आपल्याला वाटतं की आपण कमी आहे, आपण कुठे इम्प्रूव्ह केलं पाहिजे, किंवा आपल्याला आपली जर रियालिटी कळाली ना तर आपण आपले कामं इझिली जर आपल्याला आपली रियालिटी कळाली ना तर आपण आपल्या ज्या काही खूप कठीण आपल्याला गोष्टी वाटते त्यावर आपण ॲक्शन घेऊ शकतो, आपल्याला हिंमत येते. आणि लाईफमध्ये हे लक्षात ठेवायचं, आपल्या स्वतःला जेव्हापर्यंत आपण हेल्प करत नाही तेव्हापर्यंत आपली कुणीच मदत करत नाही. मान्य करते, आपल्या लाईफमध्ये आपले आई बाबा किंवा 1-2 लोक खूप छान असतात, ते आपल्याला पुश करत असतात की ठीक आहे बाबा, हे बरोबर आहे, तू हे कर. पण जेव्हापर्यंत आपण जे ठरवलंय किंवा जे आपले स्वप्न पूर्ण करायचं म्हणतो त्यासाठी आपण जर ॲक्शन घेतली नाही ना, स्टेप घेतला नाही रोज, तर आपल्याला कोणी समोर नेण्यासाठी प्रयत्न जरी केले तरी आपण समोर जात नाही. आपल्याला जे वाटतं ना की मी खूप डिस्ट्रॅक्ट होत आहे, माझ्यासोबत असंच का घडत आहे, किंवा माझा टाईम जो आहे तो मॅनेज होत नाही, पूर्ण टाईम वाया जातोय, त्याचं कारण एकच आहे, आपण स्वतःशी बसलेलं नसतं, बोललेलं नसतो. आपण आपले विचार खरंच वहीवर मांडले ना तर आपल्याला प्रॉब्लेम कळतं, प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळतं. आपण जे काही ठरवलेलं आहे ना ते खरंच पूर्ण करायला किती दिवस लागणार, ते गोष्ट आपल्याला का बरं पूर्ण करायची आहे, त्याच्यासाठी खरंच आपल्याला फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हावं लागणार आहे का, त्या सगळ्या गोष्टीचं सोल्युशन आपल्याला, आपले विचार जर आपण या वहीवर मांडले ना तर खरंच आपल्याला त्याचं सोल्युशन मिळतं. प्रत्येक वेळी आपण मोठ्या मोठ्या गोष्टींच्या मागे न धावता त्या प्रेझेंट मुमेंटवर जर काम केलं ना तर तो येणारा उद्या किंवा जे आपण फ्युचर आहे ते आपल्याला सुरळीत न्यायला हेल्प करत असतं. मान्य करते, लाईफ अनिश्चित आहे. लाईफला आपण म्हणू नाही शकत की आता नेक्स्ट मुमेंट माझा असाच राहणार आहे किंवा उद्या असाच राहणार आहे. पण नाही, आपण जे ठरवलेलं असतं ना की मला काहीतरी करायचंच आहे किंवा मला इम्प्रूव्ह व्हायचं आहे स्वतःच्या लाईफमध्ये, तर या प्रेझेंट मुमेंटला बेस्ट बनवावंच लागेल. नाहीतर मग काय ना, आपण जे 5 वर्षापूर्वी किंवा 5 महिन्यापूर्वी
ठरवलेलं असतं की नाही मी उद्या असं करणार, काही वर्षांनी माझ्यासोबत असं होणार, मी छान पैसे कमावणार किंवा माझी ही गोष्ट पूर्णच होणार, ती कधीच पूर्ण होत नाही. आपण त्याच जागी असतो, तिथेच असतो, कारण सगळं आपण ब्लेम इन्व्हायरमेंटला देत असतो, दुसऱ्यांना देत असतो, ज्या काही सिच्युएशन्स येत असते ना त्याला देत असतो. पण हे लक्षात ठेवायचं, लाईफमध्ये क्लॅरिटी जर आपण आपली स्वतःची मिळवली तर एक्स्ट्रा जे काही असतं ना निगेटिव्हिटी, ब्लेम, सिच्युएशन, सगळं 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 दूर होतं. आणि सगळ्यांकडे 24 तास आहे, सगळ्यांना प्रॉब्लेम्स आहे. आपलं जीवन प्रत्येकाचं एका कठीण परिस्थितीतून जात असतं, असं नाही म्हणत की नाही जात असतं. सगळ्यांनाच प्रॉब्लेम्स येते, पण त्या प्रॉब्लेम्समध्ये पण तर आपण काहीतरी चांगलं करू शकत असतो ना. मान्य करते, जेव्हा आपण मला सांगताना थोडं हे वाटत आहे आता, मी 7 महिने जवळपास 6 महिने बेड रेस्टवर होती. समजू शकतात इथे मी म्हणजे स्त्री पुरुष असा भेद नाही करत, पण स्त्रियांना मंथली पिरियड्स येतात तेव्हा बेड रेस्टवर जेव्हा आपली आई सगळं करत असते तेव्हा आपल्याला किती किती दुःख वाटत असेल. त्या फेजमध्ये मी होती तेव्हा मला असं वाटायचं, म्हणजे मी माझ्या आईजवळ कधीच रडली नाही, तिला कधीच मी असं दुःख जाणू दिलं नाही, पण मला आतमधून खूप वाटायचं की हे माझ्यासोबत असं का होत आहे. मला रात्रभर झोप नाही यायची तेव्हा. सकाळ माझी 12-1 वाजता व्हायची, कारण एवढं सगळ्या मेडिसिन्स, सगळं एवढं दुःख माझ्यासोबत माझ्या आईला पण त्रास व्हायचा. तेव्हा आपण फिजिकली तर तुटलेलंच असतं, पण तेव्हा आपलं मेंटल, आपलं इमोशन इतकं वाईट असतं की आपण कोणाला सांगू पण शकत नाही. त्या सिच्युएशनमध्ये पण मला लोकांनी खूप तोडलं किंवा बोलले, कमीपणा दाखवला. आणि जे लोक एका वेळी आपल्याकडनं काम काढून घ्यायचे किंवा आपल्याला दाखवायचे की सोबत आहे, ते सुद्धा लोक त्यावेळी काम निघून गेलं तर दूर किंवा म्हणजे आपल्याला दुखवलं त्यांनी. तर लक्षात ठेवा, लाईफमध्ये कोणीच तुम्हाला मदत करणार नाही, कोणीच तुम्हाला सिच्युएशनच्या बाहेर काढणार नाही. कितीही वाईट सिच्युएशन आहे, जेव्हापर्यंत तुम्ही तुमची हेल्प करणार नाही, जेव्हापर्यंत तुम्ही स्वतःला एका चांगल्या गोष्टीसाठी समोर ढकलणार नाही किंवा समोर जायसाठी स्वतःवर काम करणार नाही, तेव्हापर्यंत तुमच्या लाईफमध्ये कुठलीच गोष्ट म्हणजे उदयाला येणार नाही किंवा चांगलं करूच तुम्ही शकणार नाही. म्हणून नेहमी स्वतःची हेल्प करा, स्वतःवर डेली 1%, 2% जेवढं होते तेवढं काम करा. मी माझं सांगते, तेव्हा मला वाटलं जेव्हा मी त्या सकाळी बसलेली होती की एकदा तुला ड्रीम्स कंप्लीट करायचे आहे तुझे, तर तुला या कम्फर्ट झोनमधून निघायला लागणार. म्हणजे या बुकमध्ये मी त्या कठीण वेळी सुद्धा लिहिलेलं की मला ही आर्ट आवडते, मला या गोष्टी माझ्या फॉलो करायच्या आहेत, तर यासाठी मी काहीतरी चांगलं करू शकणार, मी या गोष्टीतून निघू शकणार. जेव्हा मला चालता येत नव्हतं तेव्हा जर मी इतका चांगला विचार करू शकली स्वतःसाठी, तर मी आज माझ्या गोष्टीला इम्प्रूव्ह करू शकणार. मान्य करते, ज्या आर्ट्स आहे मला ज्या डेव्हलप करायच्या आहेत त्या प्रेझेंट मुमेंटला जरी 0 असेल किंवा मी त्यात 50% प्रेझेंटली असेल, पण त्याला जर मी स्वतःवर काम केलं तर इम्प्रूव्ह करू शकणार. त्याला मी असं म्हणणार नाही की मी ती नवीन स्किल शिकणार नाही किंवा ते माझं काम मी करणार नाही. मला स्वतःवर काम करावंच लागेल, कारण शेवटी जे मी ठरवलेले माझे गोल्स आहे किंवा ड्रीम्स आहे ते मला पूर्ण करण्यासाठी कम्फर्ट झोनच्या बाहेर निघावंच लागेल. जर तुम्हाला खरंच लाईफमध्ये काहीतरी चांगलं करायचं आहे स्वतःसाठी, किंवा तुम्ही जे स्वतःचं काहीतरी चांगलं ठरवलेलं आहे, ते मग तुमचं घर असू शकते, गाडी, किंवा तुम्हाला कुठे फिरायला जायचं, काहीही असू शकतं तुमच्या लाईफचं, त्यासाठी प्रेझेंट मुमेंटवर काम करावंच लागेल. आणि खरंच सांगते, जर तुम्ही तुमच्या मुमेंटवर काम केलं नाही ना तर तुम्हाला नेहमी रिग्रेटच होणार लाईफमध्ये. एक शेवटी सांगते तुम्हाला, लाईफमध्ये आपल्याला रिग्रेट करण्यापेक्षा प्रेझेंट मुमेंटला जर आपण बेस्ट बनवलं, आपल्या वेळेला आपण महत्त्व दिलं, स्वतःवर जर काम केलं ना, तर सगळ्या ज्या काही या इन्व्हायरमेंटमधल्या निगेटिव्ह गोष्टी आहे किंवा निगेटिव्ह काही होत असतं ना, त्या आपल्यावर इफेक्ट करत नाही. ठीक आहे, लाईफ आहे, अनिश्चित आहे, आपण जे ठरवतो ते कधी कधी होत नाही, पण जे ठरवतो त्यासाठी आपण काम केलं आणि जर आपण रोडमॅप्स बनवले, आपण त्यासाठी ॲक्शन्स घेतल्या, त्यासाठी आपण सतत धावा केला, आपल्या जे काम ठरवलं आहे त्यामागे, तर लाईफमध्ये आपल्याला कधी एक सुंदर अपॉर्च्युनिटी मिळेल आणि त्या अपॉर्च्युनिटीचं आपल्याला कसं सोनं करता येईल हे आपल्याला माहीत नसतं. आणि त्या संधीचं सोनं तेव्हाच करता येतं जेव्हा आपण आपल्या स्वतःवर, आपल्या कामावर, आपल्या प्रत्येक गोष्टीला चेंज करतो डेली.
जर आपण असं केलं ना तर आपली स्वतःची लाईफ खूप चेंज होते आणि आपण जे काही ठरवलेलं असतं खूप सुंदर सुंदर सगळं काही होत असते. फक्त प्रेझेंटला बेस्ट बनवायचं असेल, ठीक आहे, मान्य करते, खूप खूप वेळ लागतं, कधी कधी काही वर्ष निघून जातं. वाटतं की माझ्यासोबतच असं का, माझ्यासोबतच असं वाईट होतं आहे. पण नाही, धैर्य धरा. जेव्हापर्यंत तुमचं शरीर तुमच्या सोबत आहे ना तेव्हापर्यंत तुम्हाला कुणीच हरवू शकत नाही किंवा तुम्ही तुटलेले नसता. ज्या दिवशी तुमचं शरीर तुम्हाला साथ देणं सोडतं ना तेव्हाच समजायचं की मी काही करू शकत नाही. नाहीतर जगातली कुठलीच गोष्ट तुम्हाला मागे आणू शकत नाही जेव्हापर्यंत तुमचं शरीर तुमच्यासोबत आहे. म्हणून ऑल द बेस्ट. तुमची लाईफ तुमच्या हातात आहे. प्लीज त्याला इम्प्रूव्ह करा, बेटर करा, बेस्ट द्या प्रत्येक वेळेला, प्रत्येक कामाला. खूप छान तुमचं जीवन होणार आणि तुमचे नक्की स्वप्न पूर्ण होणार. मी ईश्वरचरणी प्रार्थना करते की तुम्हा सगळ्यांचे स्वप्न जे आहे ते पूर्ण हो आणि नक्कीच होणार. आणि प्लीज स्वतःवर काम करा. रिग्रेट करण्यापेक्षा प्रेझेंटला महत्त्व द्या आणि स्वतःला इम्प्रूव्ह करा. थँक्यू सो मच. तुम्हाला जर खरंच व्हिडिओ युजफुल वाटला असेल कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां, स्वतःवर प्रेम नक्की करा.